दुबईला मी कामाला ना, तर मला दुबईवरनं भारतामध्ये येण्यासाठी आणि भारतामधनं परत दुबईला जाण्यासाठी किती पैसे मला लागतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। जर आवडला लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा। राम राम मंडळी, हर हर महादेव, जय शिवराय, जय भीम। एका भावाचा हा प्रश्न होता की तुम्ही जर दुबईवरनं तुम्ही सुट्टीवरती येत आहे, मग तुम्हाला परत जायला आणि परत येण्यासाठी तुम्हाला पैसे किती खर्च होतो। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण माहिती सांगणार आहे। हवा थोडी जास्त आहे, मला वाटतं की थोडा आवाज तुम्हाला डिस्टर्ब करेल आणि मी माईक लावलो नाही आहे। भावांनो, आम्हाला 2 वर्षाला 2 महिने सुट्टी मिळते आणि एका वर्षाला 1 महिना सुट्टी आणि इमर्जन्सीमध्ये कधी पण तुम्हाला जाता येतं। बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। जर मला दुबईवरनं मी जेव्हा आता आलो ना, तर मला किती पैसे लागलेत बघा। 2 वर्षानं जर मी आलो ना, तर 2 वर्षानं मला कंपनी तिकीटचे पैसे देते आणि काही कंपनी असतात तिकीट काढून देते, म्हणजे आपण अनडाऊन म्हणजे जाण्याचं येण्याचं कंपनी तिकीट देत असते। परंतु मी एका वर्षाला आलोय, कारण की 2 वर्ष मी राहू शकत नाही। एका वर्षाला मी आलोय तर कंपनी तिकीट मला देणार नाही। ते पैसे तिकीटचे पैसे मी माझ्या पैशानं तिकीट घेतलेलं आहे। तर सगळ्यात प्रथम तुम्हाला असं वाटत असेल की दुबईवरनं मुंबईमध्ये येण्यासाठी भरपूर पैसे लागत असेल, भरपूर तिकीट असेल। नाही, असं नाही आहे। छत्रपती शिवाजी महाराज आपलं जे एअरपोर्ट आहे मुंबईचं, तिकडनं म्हणजे दुनियामध्ये कुठल्या पण कोपऱ्यात जाता येतं, म्हणजे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आपलं। तर तुम्ही कुठनं पण जर तुम्ही आलात ना, समजा दुबईला 5-6 एअरपोर्ट आहे। अबुधाबीचं आहे, दुबईचं आहे, शारजा आहे, रासल खैमा आणि फुजरा। आता फुजराचा एक नवीन एअरपोर्ट सुरू झालेला आहे। तर मी आलतो इंडिगो एअरलाईन, म्हणजे ते कंपन्या असतात विमानाच्या। तर इंडिगोनं मी आलेलो आणि मला लागलेले फक्त भारताचे किती पैसे, फक्त 8,000 रुपये तिकीट मी काढलेलं येण्यासाठी। दुबईवरनं भारतामध्ये मला येण्यासाठी फक्त 8,000 रुपयाचं तिकीट लागलं। आणि आता मला जायचं आहे परत ना। आता मी जाण्यासाठी मी चेक करतोय ना, मी आता रेट चेक करतोय, नेटवर चेक करतोय। नेटवर वेगळं दाखवतात, 1,500 रुपयानं थोडे महाग तिकीट मिळतात। तर मी आता चेक करतो ना, तर मला 7,000 ते 8,000 कधी ना जेव्हा सुट्ट्या वगैरे असतात ना, समजा ईदीच्या किंवा इकडे क्रिकेट वगैरे सुरू असलं ना दुबईला, मग जास्त पैसे लागतात तिकिटाचे। आणि ते फिक्स काही प्राईस नसती, म्हणजे ते आज जर बघितलं ना, आज 7,000 दाखवेल, उद्या 12,000 दाखवेल। आणि सीझनमध्ये जर तिथे जर मॅच वगैरे चालू असले, क्रिकेट चालू असलं ना, मग 25,000 रुपये तिकीट लागतात। मी सुट्टीवरती यायचं असतं, जेव्हा माझी एक तारीख ठरलेली असते की मी 2 तारखेला मला सुट्टीवरती यायचं आहे, तर मला 1 महिन्या अगोदर कंपनीला तिकीट द्यावं लागेल जाण्याचं आणि येण्याचं। तर जाण्याचं येण्याचं आम्ही तिकीट देतोय कंपनीला, तेव्हा मग कंपनी आम्हाला लिफ्ट सॅलरी देते, म्हणजे एक्स्ट्रा सॅलरी। आता मी जेव्हा सुट्टीवरती इथं आलो ना, तर मला 2 महिन्याची कंपनी पगार देणार 2 वर्षाला जर मी आलो तो। एका वर्षाला जर आलो मी, तर एका महिन्याची पगार मला कंपनी देणार। आणि 2 वर्षाला गेलो ना, तर तिकीटचे पैसे देणार 1,200, 1,500, 1,800, 1,700 असे पैसे देते। परंतु आपण जर मुंबईमध्ये असेल ना, आपण महाराष्ट्रामध्ये जर असेल ना, मग आपल्याला आणखी परवडतं, कारण की मुंबईचं जे तिकीट असतं ना खूप कमी असतं। जर तुम्ही विचार करसाल की मी दुबईवरनं डायरेक्ट मी नागपूरला जाईल, मग तिकीट किती असणार आहे, मग त्याचं वेगळी प्राईस असणार आहे। माझ्यासोबत काही माणसं असतात कामाला ना, काही महाराष्ट्रीयन असले ना, सातारा, कोल्हापूर, सांगली इकडले पुण्याचे पण जर असलेत ना, सगळे काय करतात, मुंबईचं तिकीट घेणार, मुंबईला येणार आणि इकडनं त्यांची गाडी वगैरे बोलून किंवा बसनं किंवा ट्रेननं ते प्रवास करतात। कारण की डायरेक्ट जर मुंबईवरनं जर नागपूरला जायचं असेल ना तुम्हाला, तर तिकीट जवळपास कनेक्टेड फ्लाईट जर असली ना, 20,000 ते 25,000 रुपये तिकीट लागेल। मग काय फायदा त्याच्यापेक्षा 7-8 रुपयामध्ये मुंबईला यायचं आणि ट्रेननं किंवा लक्झरी किंवा आपली एखादी गाडी करून तुम्ही घरी जाऊ शकता। तर म्हणजे गल्फच्या देशामध्ये सगळीकडे असंच आहे। तुम्ही दुबईला जावा, कतार, ओमान, बहरीन, सौदी अरब, सगळीकडं हे सिस्टम आहे। 2 वर्षाला 2 महिन्याची पगार, एका वर्षाला 1 महिन्याची लिफ्ट पगार आणि 2 वर्षानं गेल्यानंतर तिकीट। आणि तुमची पोस्ट मोठी असली, तुम्ही जर लेबर नसेल, तुम्ही सुपरवायझर, इंजिनियर मोठ्या पोस्टवरती असले, तर एका वर्षाला 1 महिना सुट्टी आणि एका वर्षाला फ्लाईट तिकीट कंपनी देते। कंपनीवरती असतं। भरपूर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतोय आणि मी आहे सध्या अजून मुंबईमध्येच आणि भरपूर भावांचे काही प्रश्न असतात, मी सोडवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला जर आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर भावांनो कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा। परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम।